हॅलो स्टुडंट्स, आज आपण डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचं वर्किंग बघणार आहोत. डिफरन्शियल ॲम्प्लिफायर, 2 ट्रान्झिस्टर, 2 कलेक्टर रजिस्टर, एमिटर रजिस्टर कॉमन आहे, R1 R2 वोल्टेज डिवायडर बायसिंग नेटवर्क T1चे, R3 R4 वोल्टेज डिवायडर बायसिंग नेटवर्क ऑफ ट्रान्झिस्टर T2. 2 इनपुट आहे. दोन्ही ट्रान्झिस्टरच्या बेसला आपण इनपुट देतो, दोन्ही ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरकडून आउटपुट घेतो. तर हे झालं सर्किट ऑफ डिफरन्शियल ॲम्प्लिफायर. डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आपण 4 प्रकारे 4 मोडमध्ये त्याचं ऑपरेशन बघू शकतो. पहिला मोड आहे सिंगल इनपुट अँड सिंगल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट. दुसरा आहे सिंगल एंडेड इनपुट आणि डबल एंडेड आउटपुट. तिसरा आहे डबल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट. आणि चौथा आहे सिंगल एंडेड इनपुट डबल एंडेड इनपुट अँड डबल एंडेड आउटपुट. सिंगल एंडेड म्हणजे डिफरन्शियल ॲम्प्लिफायरला जे 2 इनपुट आहेत त्यापैकी कुठल्याही एका इनपुटला इनपुट सिग्नल दिला जातो आणि जे 2 आउटपुट टर्मिनल आहेत त्यातल्या कुठल्याही एका टर्मिनलमधून आउटपुट घेतलं जातं. आपण आउटपुट V1 मधून घेतो. आउटपुट पहिल्या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरकडून नेहमी घेत असतो, परंतु तुम्ही इथूनही घेऊ शकता, पण आपण नेहमी ओपॅम्पमध्ये आउटपुट इकडनं घेतो. तर सिंगल एंडेड म्हणजे इथे इनपुट दिलं जातं, इकडे आउटपुट घेतलं जातं, किंवा इथे इनपुट दिलं जातं आणि इथे आउटपुट घेतलं जातं. सिंगल एंडेड इनपुट अँड डबल एंडेड आउटपुट म्हणजे इथे एक इनपुट दिलं गेलं आहे आणि दोघांकडनं आउटपुट घेतलं गेलं आहे, किंवा इथे इनपुट दिलं आहे, दोघांकडनं आउटपुट घेतलं गेलं आहे. तिसरं डबल एंडेड इनपुट अँड सिंगल एंडेड आउटपुट म्हणजे दोघांना इनपुट दिलं जातं आणि फक्त पहिल्या ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरकडनं आउटपुट घेतलं जातं. चौथा आहे डबल एंडेड इनपुट अँड डबल एंडेड आउटपुट म्हणजे दोन्ही ठिकाणी इनपुट दिलं गेलं आहे आणि दोन्ही ठिकाणाहून आउटपुट घेतलं गेलं. तसे 4 मोडमध्ये आपण डिफरन्शियल ॲम्प्लिफायर वापरून घेत असतो. आता आपण जे वर्किंग बघणार आहोत ते आपण या 4 बघणार नाही आहोत. ते आपण फक्त बघणार आहोत पहिल्याचं, म्हणजे सिंगल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट. हे पहिलं बघणार आहोत. दुसरं आपण बघणार आहोत डबल एंडेड इनपुट अँड सिंगल एंडेड आउटपुट. म्हणजे डबल एंडेड म्हणजे दोन्ही ठिकाणी आपण इनपुट देणार आहोत एकाच वेळेला आणि पहिल्या आउटपुटकडनं आपण आउटपुट घेणार आहोत. तर आपल्याला ह्या 2 केसेस बघायच्या आहेत. तर पहिला आहे सिंगल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट. याच्यामध्ये बघताना आपल्याला आपण इथे 2 इनपुट आहेत. या 2 इनपुटपैकी 2 इनपुट टर्मिनल आहेत. या 2 इनपुट टर्मिनलपैकी मी फक्त ह्या पहिल्या V1ला इनपुट देणार आहे. आता समजा मी ते AC व्होल्टेज दिलं. AC व्होल्टेज दिल्यानंतर AC व्होल्टेज समजा वाढत असेल, हे बघा V1 हे समजा वाढत असेल, तर इथनं फ्लो होणारा IV करंट जो आहे तो सुद्धा वाढायला सुरुवात होते. IV करंट वाढला की इथनं जो करंट फ्लो होतो कलेक्टर करंट तो सुद्धा वाढायला सुरुवात होते, तो पण वाढायला लागतो. तो करंट वाढला की इथलं रजिस्टरच्या अक्रॉस जे व्होल्टेज आहे त्याला म्हटलं जातं VCE1, ते कमी होत आहे. हे व्होल्टेज ड्रॉप कमी झालं
की याच्या सिरीजमध्ये हा रजिस्टर लावला आहे, याचा जे व्होल्टेज आहे VRE, हे व्होल्टेज मात्र हे कमी झाल्यामुळे हे व्होल्टेज वाढायला लागतं. हे व्होल्टेज वाढलं की इथलं, आता हा रजिस्टर ह्या ट्रान्झिस्टरच्या एमिटरला सुद्धा लावला आहे, तर ह्या ट्रान्झिस्टरच्या एमिटरला लावल्यामुळे ह्या ट्रान्झिस्टरचं इथलं जे व्होल्टेज आहे त्याला नाव दिलं आहे VBE व्होल्टेज, त्याला मी 2 नाव देते, VBE2. हे व्होल्टेज समजा वाढत असेल तर इथलं बेस आणि एमिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज कमी व्हायला लागतं. हे व्होल्टेज कमी झालं तर इथला जो करंट आहे IB करंट हा देखील कमी होतो. IB करंट कमी झाला की इथनं फ्लो होणारा IC कलेक्टर करंटसुद्धा कमी होतो. कलेक्टर करंट कमी झाला की इथलं जे व्होल्टेज आहे VCE2, हे व्होल्टेज, हे करंट कमी झालं तर हे व्होल्टेज वाढायला सुरुवात होते. म्हणजे तुम्ही इथलं सगळं पाथ बघितलं तर तुमच्या लक्षात येणार की V-in1 पहिलं व्होल्टेज समजा हे वाढत असेल, इनपुट व्होल्टेज वाढत असेल, तर त्यावेळेला इथे आउटपुटला आपण डायरेक्ट बघितलं तर आउटपुटला V1 किंवा VCE व्होल्टेज, इथे 2 नावं मी देते, V आउटपुट 1 किंवा VCE व्होल्टेज, हे तुम्हाला व्होल्टेज कमी होताना दिसतंय. आणि त्याच वेळेला इथे आउटपुट तुम्ही बघितलं VO2 किंवा VCE2, हा VCE1 झाला, हे त्याच वेळेला तुम्हाला व्होल्टेज वाढताना दिसते. म्हणजे इथे समजा तुमचा इनपुट सिग्नल पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल तर इथे आउटपुटला तुम्हाला नेगेटिव्ह हाफ सायकल मिळतं, इथे सुद्धा आउटपुटला, इथे तुम्हाला आउटपुटला पॉझिटिव्ह हाफ सायकल मिळतं. हे झालं इनपुट तुम्ही इथे दिलं असेल तर. समजा आपण इथे इनपुट दिला V-in2 ला, इथे इनपुट दिलं असेल तर हीच प्रोसिजर अशी होत होती, ती त्या बाजूने तुम्हाला दिसेल. इथे इनपुट व्होल्टेज दिलं तर IB करंट वाढायला सुरुवात होते. हे व्होल्टेज वाढत असेल तर IB करंट वाढतो, IB करंट वाढला तर कलेक्टर करंट वाढतो, कलेक्टर करंट वाढला की इथलं व्होल्टेज मात्र मग कमी होतं. हे व्होल्टेज कमी झालं रजिस्टरच्या अक्रॉसचं तर इथलं व्होल्टेज REच्या रजिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज मात्र मग वाढायला लागतं. हे व्होल्टेज पुन्हा इथे वाढायला लागलं. ह्या केसमध्ये पण हे व्होल्टेज वाढलं की इथलं जे बेस व्होल्टेज बिटवीन बेस एमिटर, हे जे व्होल्टेज आहे हे व्होल्टेज आता कमी व्हायला लागलं. हे व्होल्टेज कमी व्हायला लागलं की IB करंट तुमचा कमी होतो, IB करंट कमी झाला की कलेक्टर करंट कमी होतो, आणि कलेक्टर करंट कमी झाला तर त्याच्या ज्यातनं तो फ्लो होतोय रजिस्टरमधनं तिथला व्होल्टेज ड्रॉप वाढायला लागतो. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर समजा सेकंड केस, समजा V-in2 समजा वाढत असेल तर त्यावेळेला तुम्हाला VO2 काय होतो, आपल्याला कमी झालेला दिसतो, म्हणजेच तिथलं VCE2 व्होल्टेज कमी झालेलं दिसतं, आणि VO1 म्हणजेच VCE1 वाढलेलं दिसतं. म्हणजे इथे जेव्हा पॉझिटिव्ह हाफ सायकल येतं त्यावेळेला इथे तुम्हाला नेगेटिव्ह हाफ सायकल दिसेल आणि इथे तुम्हाला पॉझिटिव्ह हाफ सायकल दिसणार. तर हे झालं पहिलं वर्किंग. ह्या वर्किंगमध्ये आपण बघितलं आहे की आपण ह्या इनपुटला किंवा ह्या इनपुटला, दोघांपैकी एकाच इनपुटला आपण इनपुट सिग्नल देतो, कधी इथे देतो किंवा इथे देतोय, आणि आउटपुट जे आहे ते आपण इथून नेहमी घेतो V01 मधून. ज्यावेळेला तुम्ही इथे इनपुट देता, समजा पॉझिटिव्ह हाफ सायकल तुम्ही देत असाल, सिग्नलचं येत असेल तर इथे त्यावेळेला तुम्हाला नेगेटिव्ह हाफ सायकल मिळायला सुरुवात होते. आणि समजा तुम्ही इथे इनपुट्स देत असाल आणि हे ग्राउंड करत असाल आणि इथे इनपुट देत असाल तर इथे ज्या वेळेला पॉझिटिव्ह हाफ सायकल तुमचं एंटर होत असतं त्यावेळेला मात्र इथे व्होल्टेज तुम्ही बघितलं तर इथे व्होल्टेज तुम्हाला पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये दिसेल. इथे तुम्ही बघितलं तर बघा V-in1 जेव्हा वाढत असतो त्यावेळेला आउटपुट, इथलं आउटपुट तुम्हाला नेगेटिव्ह साईडला दिसतंय. आणि समजा तुम्ही इथे इनपुट दिलं असेल त्यावेळेला इथे आउटपुट बघितलं तर इथे तुम्हाला आउटपुट दिसतं पॉझिटिव्ह डायरेक्शनला. म्हणून ह्या टर्मिनलला म्हटलं जातं इन्व्हर्टिंग टर्मिनल, आणि ह्या टर्मिनलला म्हटलं जातं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. तर ही झालं पहिल्या केसची, पहिल्या मोडचं हे वर्किंग तुम्ही बघितलं. इथे व्होल्टेज, एका वाक्यात तुम्हाला मी सांगते, इथे तुम्ही इनपुट दिलं असेल तर इथे तुम्हाला त्यावेळेला जे आउटपुट मिळत असतं ते आउटपुट 180 डिग्रीने
वेगळं मिळतं, 180 डिग्रीचं तुम्हाला दोघांमध्ये फेज डिफरन्स मिळतो. म्हणून ह्या इनपुटला म्हटलं जातं इन्व्हर्टिंग इनपुट. म्हणजे इथे जेव्हा तुम्ही असं देत असतं सिग्नल, त्यावेळेला इथे सिग्नल तुम्हाला उलटा मिळतो. आणि असंच सिग्नल हे ग्राउंड केलं आणि हाच सिग्नल तुम्ही इथे समजा कनेक्ट केला, म्हणजे इथे तुम्ही पॉझिटिव्ह हाफ सायकल देत असाल, तर त्यावेळेला मात्र इथे आउटपुट व्होल्टेज बघितलं तर ते नेगेटिव्ह साईडला मिळत नाही, ते मिळतं तुमचं पॉझिटिव्ह साईडला. म्हणजे इथे ज्या फेजमध्ये तुम्ही इनपुट देता त्याच फेजमध्ये तुम्हाला आउटपुट मिळते. इथे ज्या फेजमध्ये इनपुट देताय त्याच्या उलट्या डायरेक्शनच्या उलट्या फेजमध्ये तुम्हाला आउटपुट मिळते. म्हणून ह्या टर्मिनलला म्हटलं जातं इन्व्हर्टिंग टर्मिनल आणि ह्या टर्मिनलला म्हटलं जातं नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. आणि हा मोड तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये फक्त इथे किंवा इथे तुम्ही इनपुट देताय, इथे देत असाल तर हे ग्राउंड करता आणि इथे देत असाल तर हे टर्मिनल इनपुट टर्मिनल तुम्ही ग्राउंड करता. आणि आउटपुट दोघांमधनं तुम्ही घेत नाही, आउटपुट फक्त एकाच टर्मिनलमधून घेताय. म्हणून याला म्हटलं जातं सिंगल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट. तर हे झालं आपलं पहिल्या मोडचं ऑपरेशन. समजा आपण तिसरा मोड बघितला, डबल एंडेड इनपुट अँड सिंगल एंडेड आउटपुट. याच्यामध्ये डबल एंडेड म्हणजे जे दोन्ही इनपुट टर्मिनल आहे तिथे दोन्ही ठिकाणी तुम्ही इनपुट एकाच वेळेला देताय आणि आउटपुट मात्र परत तुम्ही एकाच याच्यामधून घेताय. जिथे आधी तुम्ही इथनं घेत होता V01 मधून, तिथूनच आता तुम्ही आउटपुट आत्तासुद्धा घेत आहात. फरक एवढाच केला की तुम्ही आधी एकालाच इनपुट देत होता, आता तुम्ही दोघांना एकाच वेळेला इनपुट देताय. आता इनपुट देताना तुम्ही दोन प्रकारे इनपुट मात्र देऊ शकता. पहिलं आहे तुमचा कॉमन मोड. कॉमन मोडमध्ये तुम्ही देऊ शकता. आणि दुसरा आहे डिफरन्शियल मोड. कॉमन मोड म्हणजे एकच इनपुट घेता आणि ते इनपुट तुम्ही दोघांना एकत्र कनेक्ट केलेलं आहे. एकाच वेळेला एकच इनपुट तुम्ही इथे आणि इथे दिलेलं आहे. म्हणजे कॉमन तुम्ही इकडे आणि इकडे इनपुट दिले म्हणून त्याला म्हटलं जातं कॉमन मोड. म्हणजे इथे तुम्ही बघितलं तर इथे तुमचा V(1) बरोबर V(2) असतो, म्हणजे सारखंच असं ते व्होल्टेज असं आहे. त्यावेळेला तुम्ही आउटपुट इथे बघितलं, आउटपुट व्होल्टेज, तर हे आउटपुट व्होल्टेज नेहमी तुम्हाला मिळतं 0 कॉमन मोडमध्ये. आणि जेव्हा तुम्ही डिफरन्शियल मोडमध्ये इनपुट देता, डिफरन्शियल मोडमध्ये म्हणजे इथे एक वेगळं इनपुट दिलंय आणि इथे एक वेगळं इनपुट दिलंय, म्हणजे याची व्हॅल्यू वेगळी आणि याची व्हॅल्यू वेगळी आहे. तर असं तुम्ही इनपुट व्होल्टेज एकाच वेळेला दोन्ही ठिकाणी इनपुट वेगळी वेगळी व्होल्टेजेस देत असाल आणि आउटपुट तुम्ही इथनं घेत असाल तर डिफरन्शियल ॲम्प्लिफायर जातो डिफरन्शियल मोडमध्ये. परंतु तो डिफरन्शियल मोडमध्ये तुम्ही इनपुट देताय पण आउटपुट मात्र तुम्ही सिंगल मोडमध्ये घेताय. म्हणजे हे पण डबल एंडेड झालं, हे पण डबल एंडेड झालं. याच्यामध्ये कॉमनली दिलं जातं आणि डिफरन्शियल मोडमध्ये वेगळ्या वेगळ्या व्हॅल्यूचं व्होल्टेज दिलं गेलं आहे, म्हणून त्याला म्हटलं गेलं आहे डिफरन्शियल मोड. इथे तुम्ही बघितलं तर आउटपुट व्होल्टेज तुम्हाला किती मिळेल, तर इथे तुम्हाला V01 तुम्ही कॅल्क्युलेट करायचं बघितलं तर ते प्रपोर्शनली, ते कशाच्या प्रपोर्शनल असतं तर ते असतं V02, म्हणजे हा V02 मायनस V01च्या प्रपोर्शनल असतं. तर हे झालं तुमचं वर्किंग. आपण इथे दोन प्रकार शिकलो आहोत, सिंगल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट हा पहिला प्रकार. दुसरा आहे डबल एंडेड इनपुट आणि सिंगल एंडेड आउटपुट. ह्या तिसरा प्रकार, ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये आपण दोन अजून प्रकार आहेत. पहिला आहे कॉमन मोड, म्हणजे इनपुट जे आहे ते आपण दोन प्रकारे देतोय, एक कॉमन मोडने देतोय आणि दुसरं डिफरन्शियल मोडने देतोय. कॉमन मोड असेल तर त्यावेळेला आउटपुट व्होल्टेज 0 मिळतो आणि डिफरन्शियल मोड असेल त्यावेळेला आउटपुट व्होल्टेज हे V(2) मायनस V(1) एवढं, म्हणजे इथलं व्होल्टेज मायनस इथलं व्होल्टेज याच्या प्रपोर्शन तुम्हाला इथला आउटपुट व्होल्टेज मिळणार.